Hello everyone, welcome in this ICT Trainer YouTube channel. आपण HTMLच्या प्रॅक्टिकलबद्दल पाहिलेलं होतं. मी CSSचे प्रॅक्टिकल्स पण स्टार्ट केलेले होते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता नवीन GR प्रमाणे 6th स्टँडर्ड ऑनवर्ड जसं कोडिंग लँग्वेजेस टेक्स्टबुकमध्ये हव्यात आपल्याला ICTच्या, त्याच पद्धतीने आता 6th स्टँडर्डपासून आपण HTML लेसन इन्क्लूड केलेला आहे ICTच्या सिलेबसमध्ये. आणि हे पहा, हे आहे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 11th स्टँडर्डचं टेक्स्टबुक आणि त्यांनासुद्धा HTML हा टॉपिक ITसाठी आहे. तर मी तुम्हाला हेच सांगते की जर बेसिक कन्सेप्ट्स तुमच्या जर अगोदर क्लिअर झाल्या तर पुढे जाऊन तुम्हाला HTMLचा कोड टाईप करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे पहा, ऑलरेडी मी तुम्हाला काही HTMLचे प्रॅक्टिकल्स त्याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याही वेळेला मी सांगितलं आहे की बी टॅग म्हणजे काय, आय टॅग म्हणजे काय, यू टॅग म्हणजे काय. आता यामध्ये फक्त काही नवीन टॅग्स ॲड झालेले आहेत आणि ते फार सोपे आहेत. बी स्टँड फॉर बोल्ड, म्हणजे तुम्हाला एखादं टेक्स्ट बोल्डमध्ये डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही बी टॅग यूज करू शकता. आय टॅग म्हणजे काय, इटॅलिक. यू टॅग म्हणजे काय, एखाद्या टेक्स्टला अंडरलाईन इफेक्ट द्यायची असेल तर तुम्ही यू टॅग यूज करू शकता. स्मॉल, डिस्प्ले टेक्स्ट इन स्मॉल फॉन्ट साईज, म्हणजे जर तुम्हाला रेग्युलर टेक्स्ट साईजच्या ऐवजी जर एखाद्या टेक्स्टची साईज छोटी करायची असेल तर स्मॉल हा टॅग यूज करून आपण त्या टेक्स्टची साईज स्मॉल करू शकतो. नंतर आहे सब म्हणजे काय तर सबस्क्रिप्ट, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सुद्धा सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. त्यात सेम सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट जर तुम्हाला टेक्स्टला अप्लाय करायचा असेल तर तुम्ही SUB म्हणजे सबस्क्रिप्ट आणि SUP म्हणजे सुपरस्क्रिप्ट या टॅगचाही यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे INS म्हणजे काय, जर तुम्हाला जे टेक्स्ट आहे ते इन्सर्टेड टेक्स्ट ॲज अ डिस्प्ले करायचं असेल तर INS या टॅगचा आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे DEL, म्हणजेच काय, जर एखादं टेक्स्ट तुम्हाला डिलीट करायचं असेल तर DEL या टॅगचा तुम्ही यूज करू शकता. आणि मार्क म्हणजे काय, मार्क टॅगचा यूज करून तुम्ही एखाद्या इन्फॉर्मेशनला हायलायटर टेक्स्ट म्हणून डिस्प्ले करू शकता. म्हणजे या फक्त काही बेसिक गोष्टी आहेत त्या ॲडव्हान्स 11thमध्ये ॲड झालेल्या आहेत. पण 6th स्टँडर्डला तुम्ही बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, फॉन्ट टॅग, पॅराग्राफ टॅग, हेडिंग लेवल्स या ऑलरेडी पाहिलेल्याच आहेत. आता याचं यांनी एक स्मॉल प्रॅक्टिकल इथे दिलेलं आहे. डॉक टाईप दिलेला आहे त्यांनी HTML. जसं की तुम्हाला माहिती आहे की HTMLचं स्ट्रक्चर काय आहे. प्रथम काय करतो, HTML टॅग स्टार्ट करून पुन्हा हेड टॅग स्टार्ट केलेला आहे, टायटल टॅग, नंतर टायटल दिलेला आहे एक्झाम्पल ऑफ HTML5 टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स, एंड ऑफ दिस टायटल टॅग. नंतर हेड टॅग एंड केलेला आहे आणि बॉडी टॅग स्टार्ट केलेला आहे. याच्यानंतर बोल्ड टॅग यूज केलेला आहे. इथे ज्या पद्धतीने आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंगसाठी जे टॅग्स पाहिलेले आहेत या सर्व टॅगचा त्यांनी या एक्झाम्पलमध्ये यूज केलेला आहे. इथे बी टॅग फर्स्ट यूज केलेला आहे. दिस टेक्स्ट इज बोल्ड, बी टॅग कंप्लीट, BR म्हणजे काय, जर तुम्हाला नेक्स्ट लाईनला नेक्स्ट सेंटेन्स डिस्प्ले करायचा असेल, न्यू लाईनला नेक्स्ट सेंटेन्स डिस्प्ले करायचा असेल तर BR स्टँड्स फॉर ब्रेक द लाईन. I स्टँड्स फॉर इटॅलिक, धिस टेक्स्ट इज इटॅलिक, आणि नंतर BR यूज केलेला आहे म्हणजे ब्रेक द लाईन. मार्क म्हणजे काय तर हायलायटर, ॲज अ हायलायटर म्हणून यूज केलेला आहे मार्क, धिस टेक्स्ट इज मार्क्ड, अँड एंड ऑफ मार्क टॅग BR. नेक्स्ट आहे दिस इज सब सुपरस्क्रिप्ट, कंप्लीट सब, अँड SUP सुपरस्क्रिप्ट, कंप्लीट SUP, BR म्हणजे सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट एकाच सेंटेन्समध्ये त्यांनी यूज केलेला आहे. नंतर INS, दिस टेक्स्ट इज इन्सर्टेड टू द डॉक्युमेंट, कंप्लीट ऑफ INS टॅग BR. आणि लास्ट वन आहे DEL, दिस टेक्स्ट इज डिलीटेड फ्रॉम द डॉक्युमेंट, कंप्लीट डेल टॅग अँड देन BR. म्हणजे काय, या पूर्ण टॅगचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता तर
तुमच्या टेक्स्टला तुम्ही फॉर्मॅट करू शकता. आता याचंच आउटपुट इथे तुम्ही पाहू शकता. 2 वेळा BR टॅग इथे यूज केलेला आहे. म्हणजेच काय तर या 2 सेंटेन्समध्ये डिफरन्स बघा, डिस्टन्स किती आहे, डबल आहे. सिंगल BR यूज केला असता तर याच्यातलं डिस्टन्स अजूनही कमी झालं असतं. पण इथे ट्वाईस BR यूज केल्यामुळे काय झालेलं आहे, प्रत्येक सेंटेन्समध्ये जास्त अशी स्पेस आपल्याला दिसत आहे. फर्स्ट B टॅग आहे, दिस इज द बोल्ड. नेक्स्ट दिस टेक्स्ट इज इटॅलिक. मार्क टॅगचा यूज केल्यानंतर आपण हायलायटर, इथंच आपण पाहिलेलं की हायलायटेड टेक्स्ट आपण डिस्प्ले करू शकतो आणि बाय डिफॉल्ट हायलायटरचा कलर कोणता असतो, येलो. दिस टेक्स्ट इज मार्क. दिस इज सुपरस्क्रिप्ट अँड सबस्क्रिप्ट. म्हणजे एखादं टेक्स्ट तुम्हाला रेग्युलर टेक्स्टच्या खालच्या लेवलला डिस्प्ले करायचं असेल तर सुपरस्क्रिप्ट आणि रेग्युलर टेक्स्टच्या वरच्या लेवलला जर डिस्प्ले करायचं असेल तर सुपरस्क्रिप्ट. खालच्या लेवलला सबस्क्रिप्ट आणि वरच्या लेवलला सुपरस्क्रिप्ट हे यूज करू शकता. दिस टेक्स्ट इज इन्सर्टेड टू द डॉक्युमेंट. हे INS टॅगचा यूज केलेला आहे. आणि लास्ट वन डिलीट टॅग आपण यूज केलेला होता, DEL. म्हणून या टेक्स्टवरती एक लाईन आपल्याला ड्रॉ झालेली दिसत आहे. म्हणजेच काय तर हे सेंटेन्स डिलीट केलेलं आहे, कॅन्सल केलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर BIU, स्मॉल, सब, सूप, इन्स, डेल अँड मार्क हे सर्व कंटेनर इलेमेंट आहेत. कंटेनर इलेमेंट म्हणजे काय, या टॅग्सना ऑन टॅग आणि ऑफ टॅग दोन्ही टॅगची गरज असते. म्हणजे तुम्ही B टॅग स्टार्ट केल्यानंतर तो एंडही करावा लागतो. I टॅग स्टार्ट केल्यानंतर तो एंड करावा लागतो. म्हणजेच काय, हे जे टॅग्स आहेत त्याला ऑन टॅग आणि ऑफ टॅग दोन्ही रिक्वायर्ड आहेत, म्हणून त्यांना म्हणतात कंटेनर एलिमेंट. BR हा एम्प्टी एलिमेंट आहे, कारण की BRला ऑफ टॅगची गरज नसते, फक्त ऑन BR टॅग इनफ असतो, म्हणून याला म्हणायचं एम्प्टी एलिमेंट. तर सेम हे प्रॅक्टिकल तुम्ही अवश्य करून पहा. म्हणजे तुम्हाला इथे मी तुम्हाला आउटपुट दाखवते, सेम अशाच पद्धतीचं आउटपुट तुम्हाला नक्कीच मिळेल. कोणतीही एखादी स्मॉल मिस्टेक, सिली मिस्टेक करू नका. आणि HTMLची फाईल आपण कशा पद्धतीने सेव्ह करतो आणि कशा पद्धतीने रन करतो याच्याशी रिलेटेड पण मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत HTMLचे. तुम्ही ते सर्व व्हिडिओज नक्कीच पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण HTMLचं आउटपुट चेक करू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.